एक तर तुमच्यापैकी कोणी क्रिकेट फॅन्स आहेत का इकडे? आवाज करा जरा एकदा. क्रिकेट फॅन्स. तुम्हाला असं कोणी तुमच्या आयुष्यात आहे का व्यक्ती जो क्रिकेट मॅच बघायला लागतो आणि देश हरायला लागतो? ते पनवती, ते 7.5, पांढऱ्या पायाची, ते सगळं मी आहे. मी आय एम अ प्रोफेशनल पनवती, प्रोफेशनल. तुम्हाला कधी कधी किंडर जॉयमध्ये टॉय येत नसेल ना? मला चॉकलेटच नाही येत. मला एकदा एकच गोटी आलेली भाई. हिटलरचा प्रसाद समजून खाल्ली आम्ही. हां, चिटोजमध्ये टॅझोज नाही यायचे, मॅगीच्या पॅकेटमध्ये मसाला नाही यायचा मला. तुम्हाला तो माहिती आहे का मिडास राजा? कुठल्याही गोष्टीला टच करायचं जर सोनं होतं. मी एकदा सोन्याला हात लावलेला. त्याची आई रागावली माझ्यावर. इतका त्रास व्हायचा भाई, इतका त्रास व्हायचा. एक तर ना मला आठवतो तो काळा दिवस ज्या दिवशी भाई मला रिअलाइज झालं मी पनवती आहे. एक तर आपल्या सगळ्या मराठी लोकांच्या घरामध्ये एक टीव्ही होता ज्याला एक बोचा होता. तुम्हाला माहिती आहे ना? एक बोच्यावाला टीव्ही, प्लास्टिकची बॉडी, पुढे कर्व्स. किम कार्डॅशियन ऑफ टीव्ही. ठीक आहे, किम कार्डॅशियन माहिती आहे का तुम्हाला? तिकडची राखी सावंत असं. ठीक आहे. आणि त्या किमला कंट्रोल करायला तो एक ब्लॅक हार्ड थिंग माहिती ना? रिमोट. बाई आमच्याकडे पण होता तो टीव्ही. एक तर तो डब्बा टीव्ही, तो नेमका इम्पॉर्टंट जागी बंद पडायचा. एकदा आम्ही सारे खवय्ये चालले टीव्हीवरती, तर तो ढोकळा बनवायला घेतला. माझ्या आईने ढोकळा बनवायला घेतला. त्याने ढोकळा घेतला, तो कुकरमध्ये टाकला. माझ्या आईने कुकरमध्ये टाकला, तो बंद पडलाय. कच्चं बेसन खाऊन झोपलोय मी त्या रात्री. आणि हा असा टीव्ही, ठीक आहे, हा असा टीव्ही असतानाही माझे आई बाबा शांतीने बघायला नाही द्यायचे. ठीक आहे, टीव्ही बघायला लागलो मॅच बीच क्रिकेटची. माझा बाबा येऊन लांबून बघ, चष्मा लागेल. मला बाबांना सांगायचं इकडे अरे 2 मिनिटं. 180 स्क्वेअर फीटचं घर आहे आपलं. 60 स्क्वेअर फीटचा किमचा बोचा आहे. शेजाऱ्यांच्या घरी जाऊन बघू हे. कुठूनही बघा 3D दिसतो हा. आणि त्यांना लॉजिकल आर्ग्युमेंट दिलं नाही मराठी बाबांना, तर त्यांचं असं असतं, मग तू बातम्या लाव. भाई काय बघायच्यात रे एवढ्या बातम्या तुम्हाला? माझे बाबा इतकं बघायचे बातम्या, त्यांच्यामुळे नाव ठेवलं जी 24 तास. नाही तर ते लोक 9 to 5 दाखवणार होते. हे इतकं बघायचे ना बातम्या. एका पॉइंटला न्यूज रिपोर्टर थकून बोला, काका जा ना, आमच्या संपल्यात. तुमच्या चक्करमध्ये फेक लिहितो आम्ही. एकदा टीव्हीवर बातम्या लावून माणूस खाली न्यूजपेपर वाचत बसलाय. मी विचारलं काय चाललंय? म्हणतो क्रॉस चेक करतोय सेम आहे का. आणि माझी आई तसली नाही. मी क्रिकेट फॅन, मी प्रॉपर एकदम सगळं मॅचेस वगैरे बघणार. माझी आई तशी नाही. माझी आई तशी वाली आहे, ते लोक क्रिकेट खेळतात, त्यांना पैसे मिळतात, तुम्हाला काय मिळतं? ॲज इफ सिरियल बघितलं एकता कपूर घरी येऊन 500 जीपे करते. हो शाबाश. झी मराठीवाले अवॉर्ड देतात, झी गौरव असा देतो आमच्या घरात सगळं. भाई तर आमच्या घरामध्ये ना फुल टीव्ही बघायला द्यायचे नाही. तर मी आई बाबांना एकदा सांगितलं की एक इम्पॉर्टंट मॅच आहे, इंडिया वर्सेस पाकिस्तान, चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल 2017. मी आई बाबांना सांगितलं ही मॅच मला बघू द्या भाई. ठीक आहे. तर आई बाबा बोलले की बघ ती मॅच. मी बघायला बसलो. माझे बाबा बसले बाजूला न्यूजपेपर घेऊन. आई आतमध्ये पोळ्या लाटते, आम्हाला शिव्या घालते. ठीक आहे. मॅच सुरू झाली. इंडियाचे सगळ्यात आधी प्लेअर झाले. आपल्या नॅशनल अँथम वगैरे झालं. मग पाकिस्तानचे प्लेअर झाले. त्यांचं पण काहीतरी कवाली बिवाली, काहीतरी ताजदार हरम आफरीन आफरीन वाजवतात. आपल्याला काय, तुम्ही ऐकलंय का पाकिस्तानचं नॅशनल अँथम? रडगाणच आहे ते लोक नीट आहे का? ते लोक हेच बोलतात, आज हरणार पाकिस्तान, असंच आहे. ठीक आहे. त्यांच्यावाले प्लेयर्स पण आपल्याला एन्जॉय करतात. ठीक आहे. तर मॅच सुरू झाली आणि आपल्याला पाकिस्तानची बॅटिंग माहिती आहे ना, लल्ल वाजते बाई. गल्ली क्रिकेटमध्ये हरवू आपण त्यांना. ठीक आहे. त्या दिवशी माहिती नाही त्यांच्यात काय आली रे. चांगलं खेळलं रे. इन्शाअल्लाह बॉईज रिअली प्लेड वेल. 338 रन्स मारले त्यांनी. 338. आपलं सोडा, त्यांच्या प्लेयर्सला बिलीव्ह नाही होतं. ते लोक चिमटा काढतात एकामेकांना. जनाब मार दिए क्या जनाब 338. देश का जीडीपी नाही येत ना जनाब, मार दिए क्या? भाई आपले सगळे प्लेयर्स सॅड झालेत, त्यांचे प्लेयर्स खुश झालेत. पाकिस्तानची लोक, ते लोक एक्स्ट्रा खुश झालेत, कारण ते लोक उर्दूमध्ये वाचतात. त्यांना वाटलं 833 मारलेत. ते क्रेझी आहेत ना भाई त्यांना असं होतं की 833 कैसे मारेंगे यार 5 ओव्हर में, ते असे. आणि एका क्रिकेट फॅनमध्ये ना आतून असं असतं की किती वाट लागली असेल तरी असं आतून असतं की 300चा टार्गेट काय आहे यार, 200 तर रोहित मारतोच, 100 तर कोहली मारेलच, 38 बनवेल युवराज, 1 रन काढेल धोनी.
फुल भाई. त्या दिवशी माहिती नाही काय झालं रे, पहिल्या ओव्हरला रोहित गेलाय, 6व्या ओव्हरला कोहली गेला, 13व्या ओव्हरला धोनी गेलाय. माझ्या बापांनी न्यूजपेपर टाकला, हनुमान चालीसा काढली. हा, 17व्या ओव्हरमध्ये हार्दिक पांड्या आणि जडेजा बॅटिंग करतात. 17व्या ओव्हरमध्ये इंडियाला 197 बॉल 265 रन्स पाहिजेत. नेक्स्ट बॅट्समन रविचंद्रन अश्विन आहे. ह्या सिच्युएशनमध्ये पाकिस्तानचे बुकीज पण आपल्याला नाही वाचवू शकत. तेवढ्यात माझ्या घरातून एक आवाज आला, इंडिया अजूनही मॅच जिंकू शकते. माझी आई प्रकट झाली. मी झालं काय म्हणते, इंडिया अजूनही मॅच जिंकू शकते. म्हटलं कसं रवी शास्त्री, कसं? आणि मग तिने ते 5 शब्द वापरले जे प्रत्येक मराठी मुलांनी ऐकलेत. तू फक्त माझी सिरियल लाव. हा जो स्कॅम चालवला ना बायकांनी, सगळे आमच्या घरामध्ये लुडो, सापशिडी, ह्यांना छक्के पंचे खेळायचे आहेत. हा, माझ्या आईला सोडतं, तू 7.5 येस रे, तू पण वतीयस, तुझ्यामुळे देश हरतो. हा, हे काय कोचिंग आहे यार की सिरियल बघितल्याने देश जिंकतो आपला. रवी शास्त्रीने हार्दिक पांड्याला सांगितलं पाहिजे की तू नेट प्रॅक्टिस वगैरे नको करू, तू बघ माझ्या नवऱ्याची बायको, किंवा इन युअर केस माझ्या बायकोचा नवरा, असं. पण आता मला पाहिजे होतं इंडिया मॅच जिंकावी, म्हणून मी चॅनल चेंज केलं. आता माझी अख्खी बिल्डिंग इंडिया पाकिस्तान बघते. मी बघतोय होम मिनिस्टर. होम मिनिस्टर माहिती आहे तुम्हाला? मराठी बायकांचं UPSC. हा, फुल पैठणी जिंकायच्या, आपला चॅम्पियनशिप WWE बेल्ट असल्यासारखं है ना. जॉन सीना फिरतो एरियामध्ये. हा, अंडरटेकर शिंदे, लेट्स गो. वरती जेंटलमॅन्स गेम चालू, इकडे पैठणीचा खेळ बघतोय मी. आणि आमची घरं छोटी छोटी, तर एका पॉईंटला कॉमेंट्री ऐकायला येते, तर व्हिडिओ आणि ऑडिओ ब्लेंड व्हायला लागलं रे. मी बघतोय होम मिनिस्टर, ऐकायला कॉमेंट्री येते. तर त्या होम मिनिस्टरमध्ये दिसायला बायको छान होती, नवरा दिसायला खराब होता. आदेश बांदेकरनी बायकोला विचारलं, नवऱ्यात काय आवडलं? बायको म्हणते, बघता क्षणी प्रेमात पडले. वरून कॉमेंटेटर म्हणतोय, DRS टेकन, दॅट वॉज अ पुअर डिसिजन. हा भाई, त्याने नवऱ्याला विचार, तुम्हाला काय वाटतं? मला काय आवडलं नाही, आई बाबांनी करून दिलं म्हणून केलं. वरून तो म्हणतोय, नो बॉल. कळतं किती हा, दुसऱ्या घरी गेला, त्याच्या नवऱ्याला विचार, तुम्हाला काय वाटलं? म्हणतो, सरकारी नोकरी होती ना याची, मला दिवसभर करून खायचं. तो वरून म्हणतो, छक्का. किती प्रॉब्लेमॅटिक माहिती हे वाटतं. आणि तेवढ्यात आमच्या बिल्डिंगमधून लोक ओरडायला लागले, जडेजा जडेजा, हार्दिक हार्दिक. आणि मला रिअलाइज झालं, नो बॉल, छक्का. साला इंडिया मॅच जिंकते यार. खरंच आपल्यात सुपर पॉवर आहे भाई. मी फक्त चॅनल चेंज केलं आणि इंडिया मॅच जिंकते यार. इंडियाला घरात बसून मॅच जिंकवतो भाई मी. जय शाह नंतर मीच, कारण मी पण होम मिनिस्टरचा वापर करून जिंकवतोय. भाई त्याच्यानंतर मी जे होम मिनिस्टर बघितलंय भाई, माझा सोडा बाबांनी जे होम मिनिस्टर बघितलंय, तो तिकडे नवरा उखाणा घेतो, भाजीत भाजी मेथीची, बायको माझ्या प्रीतीची. माझे बाबा म्हणतात, नीम का पत्ता कडवा आहे, पाकिस्तान फुल एकदम प्रॉपर. भाई 5 मिनिटं आम्ही फुल होम मिनिस्टर एन्जॉय केलं. तेवढा तिथे एक ब्रेक आला रे. आणि मला असं झालं की ॲज मॅन ऑफ द मॅच आपल्याला स्कोर कळला पाहिजे, म्हणून मी 1 सेकंडसाठी चॅनल चेंज केलं. मी जसं चॅनल चेंज केलं ना, हार्दिक रनआउट झाला रे. मी चॅनल परत चेंज करायला गेलो, किम बंद पडली आहे. मी पहिला ब्लॅक माणूस आहे जो किमला कंट्रोल नाही करू शकला. दुसऱ्या ओव्हरला जडेजा पण गेला. त्या दिवशी माझ्या बाबांनी मला इतकं मारलं ना. माझी आई मध्ये नसती आली ना, माझे बाबा बातम्यांवरती होते त्या रात्री की बापाने केला मुलाचा खून. हे सगळं झालं असतं भाई. मी चॅनल चेंज केलं, परत होम मिनिस्टर लागले, इकडून कानाखाली पडली आहे. मी विचारलं, आई तू का मारते? म्हणते, ज्या बाईला मी सपोर्ट करत होते ती हरली तुझ्यामुळे. हे कसं करतो मी परत क्रिकेट लावलं भाई. इंडिया तोपर्यंत ऑल आउट झालेली, 158 ऑल आउट झालो आपण. त्या दिवशी गाईज इंडियामध्ये टीव्ही तुटल्यात. त्या दिवशी पाकिस्तानमध्ये पण टीव्ही तुटल्यात, कारण ते लोक परत उर्दूमध्ये वाजवतात. त्यांना वाटलं 851 मारल्यात. ते लोक ते जिनियस आहेत ना भाई. त्या दिवसापासून गाईज जेव्हा जेव्हा इंडिया पाकिस्तान मॅच असते ना, तुम्ही बघत असाल इंडिया पाकिस्तान मॅच, मी काय बघतो माहितीये? होम मिनिस्टर भाई. लेट्स फकिंग गो भाई. TRP वाढवला मी एकट्याने.